विद्यार्थी मित्रांनो, काल आपण प्रॅक्टिस सेट 5.3 बघितलं. फॉर्म्युला होता a मायनस a प्लस b प्लस c ब्रॅकेट क्यूब. आणि दुसरा जो फॉर्म्युला होता तो आपण बघितला होता. त्याच्यामध्ये a प्लस बी ब्रॅकेट क्यूब एक होता, त्याच्यावरचे एक्झाम्पल बघितले होते आपण. a मायनस बी ब्रॅकेट क्यूब त्याच्यावरचे पण एक्झाम्पल बघितले होते. आता तिसरा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे a प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर. लक्ष द्या, इकडे नवीन फॉर्म्युला आहे a प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी प्लस 2bc प्लस 2ac. a प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac हा फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युला जो आहे या फॉर्म्युला तुम्हाला एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट जो आहे 5.4 तो सॉल्व करायचा आहे. एक्सपांड म्हणजे विस्तार करा. एक्सपांड त्यातलं पहिले एक्झाम्पल आहे 2p प्लस q प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा, याची हे जे एक्झाम्पल आहे ह्या एक्झाम्पलची तुलना आपण या फॉर्म्युला बरोबर करणार आहे. हा तुमचा a, ओके, हा तुमचा b आणि हा तुमचा c. म्हणजे a ची किंमत 2p, b ची किंमत q आणि c ची किंमत 5. मग आता मी इथे फॉर्म्युला लिहितो a प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. हा बघा, वरचा फॉर्म्युला लिहिले इथे. आता a इज इक्वल टू a स्क्वेअर, a म्हणजे काय 2p ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b म्हणजे काय q ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c म्हणजे काय 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 इंटू ab. a किती 2p इंटू b किती q प्लस 2 इंटू bc, b काय q इंटू c काय 5 प्लस 2 इंटू काय ac, a काय 2p इंटू c काय 5. म्हणजे जिथे जिथे a आहे तिथे तिथे आपण काय केला 2p टाकला, b ची किंमत q टाकली, c ची किंमत 5 टाकली आपण या ठिकाणी. मग आता बघा, स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर 4 p स्क्वेअर प्लस हा q चा स्क्वेअर q स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर 25 प्लस आता हा मल्टिप्लाय इथून इथपर्यंत इथून इथपर्यंत इथून इथपर्यंत. मग आता यांचा गुणाकार करू आपण. 2 दुणे 4, हा p आणि हा q जसं तसा प्लस यांचा गुणाकार 2 पंचे 10 आणि हा तुमचा q प्लस इथे 2 दुणे 4, 4 पंचे 20 आणि हा तुमचा p. असं हा एक्सपान्शन. काय फॉर्म्युला आहे a प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. मग यामध्ये आपण फॉर्म्युला लिहिला आणि या ठिकाणी a ची किंमत आपण 2p टाकली, b ची किंमत q टाकली, c ची किंमत 5 टाकली. मग त्यांचा स्क्वेअर केला, मल्टिप्लाय केला, बस एवढं हे तुमचं फायनल आन्सर. अजून आपण याच्यावरचे एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर 3. 3x प्लस 4y 3x प्लस 4y मायनस 5p आणि ब्रॅकेट स्क्वेअर. हा एक्झाम्पल आहे थर्ड नंबरचं. मी आता या फॉर्म मध्ये लिहितो a प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. मग a म्हणजे काय 3x, इथे लिहून जर वाढल्यास a इज इक्वल टू 3x, b इज इक्वल टू 4y, c इज इक्वल टू मायनस 5p. बरोबर आहे. मग आता किमती टाकू आपण. a स्क्वेअर 3x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे 4y
4y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 5p ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 इंटू 2ab ए किती आहे 3x इंटू बी किती आहे 4y प्लस 2 इंटू bc हा bc बी किती आहे 4y इंटू सी किती आहे मायनस 5p प्लस 2 इंटू ac ए किती आहे 3x इंटू सी किती आहे मायनस 5p चिन्ह सहित लिहायचं. मग आता बघा इथे 3चा वर्ग 9x वर्ग अधिक 4चा वर्ग 16y वर्ग अधिक 5चा वर्ग ऋण संख्येचा वर्ग धन होतो 5चा वर्ग 25 p चा वर्ग. आता गुणाकार करू आपण हा नंतर हा गुणाकार नंतर हा गुणाकार. बघा आता व्यतिरिक 6 चोक 24 प्लस 24 हा x आणि y त्याच्यानंतर प्लस आणि हे मायनस चिन्ह प्लस मायनस मायनस. आता गुणाकार 2 चोक 8 2 चोक 8 8 पंचे 40 हा तुमचा y आणि हा p yp. परत आता अधिक वजा वजा व्यतिरिक 6 पंचे 30 हा तुमचा x आणि हा तुमचा p. एवढं सोपं आहे. ठीक आहे 4 एक्झाम्पल आहे. पहिला आणि तिसरं एक्झाम्पल मी सोडून दाखवलं क्वेश्चन नंबर 1 मध्ये. सेकंड आणि थर्ड तुम्ही होमवर्कला करा. काय नाही सूत्र लिहायचं a ची किंमत काय कम्पेअर करायची b ची किंमत c ची किंमत त्यानंतर त्या ठिकाणी त्या सूत्रामध्ये किमती टाकायच्या स्क्वेअर करायचा मल्टिप्लाय करायचं. एकदम सोपं. ठीक आहे अजून क्वेश्चन नंबर आपण 2 बघूया. नंबर 2 सिम्प्लिफाय म्हणजे सरळ रूप द्या. सिम्प्लिफाय क्वेश्चन नंबर 2 सिम्प्लिफाय. पहिले एक्झाम्पल आहे त्यातलं x मायनस 2y प्लस 3 and ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x प्लस 2y मायनस 3 and ब्रॅकेट स्क्वेअर. बघा लक्षात येईल आता फॉर्म्युला a प्लस b प्लस c ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू फॉर्म्युला पार्ट पाहिजे a plus b plus c bracket square is equals to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac. ठीक आहे. आता मी प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहिणार नाही. या ठिकाणी मी असं म्हणतो a is equals to x, b is equals to minus 2y and c is equals to 3. हा पहिले ब्रॅकेट करतात. मग आता is equals to काय तुमचा फॉर्म्युला एक फॉर्म्युला लिहित नाही ठिकाणी कारण 2 ब्रॅकेट आहे. हा एक ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट आहे. या ब्रॅकेट करता a ची किंमत किती x, b ची किंमत मायनस 2y, c ची किंमत 3. आता काय a प्लस b प्लस c ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे काय x चा स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे काय मायनस 2y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c स्क्वेअर म्हणजे काय 3 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 2ab ab a म्हणजे x b म्हणजे काय मायनस 2y प्लस 2 इंटू 2bc b म्हणजे काय मायनस 2y इंटू c किती 3 म्हणजे बघा a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac हे किती x आणि बघा 2ac हे किती आहे x आणि c किती आहे 3. म्हणजे हा काय झाला पहिल्या कंसाकरता a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac हे झालं. मग याला वाटतेस मी एक ब्रॅकेट करतो मोठा त्याच्यानंतर प्लस दुसरा याच्याकरता काय किती मिळेल a म्हणजे काय x, b म्हणजे काय 2y आणि c म्हणजे काय मायनस 3. आता आपल्याला ह्या किमती नाही टाकायच्या. या ब्रॅकेट मध्ये मी या किमती टाकणार. a ची किंमत x, b ची किंमत 2y, c ची किंमत मायनस 3. a स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे 2y चा स्क्वेअर प्लस c स्क्वेअर म्हणजे मायनस 3 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू ab a काय x
बी काय 2y प्लस 2 इंटू AC बघा 2AB 2BC म्हणजे 2y इंटू मायनस 3 प्लस 2 इंटू AC A काय x इंटू C काय -3 आणि हा ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे हा एक ब्रॅकेट, हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटचा एक्सपान्शन आपण या ब्रॅकेट मध्ये लिहिलं आणि या ब्रॅकेटचा एक्सपान्शन आपण या ब्रॅकेट मध्ये लिहिलं. दोघांमध्ये आपण काय केलं, हे प्लसचं चिन्ह दिलंय कारण इथे प्लसचे चिन्ह आहे म्हणून इथे प्लसचं चिन्ह आहे. आणि लक्षात या ब्रॅकेट करता आपण a ची किंमत x घेतली, b ची किंमत -2 घेतली, c ची किंमत 3 घेतली आणि या ब्रॅकेट करता आपण a ची किंमत x घेतली, b ची किंमत 2y घेतली, c ची किंमत -3 घेतली. मग आता स्क्वेअर करूया. आता ह्या पहिल्या ब्रॅकेटचा विचार करू आपण. लक्ष इकडे x स्क्वेअर x स्क्वेअर प्लस मायनस संख्येचा स्क्वेअर प्लस होतो 2 चा स्क्वेअर 4y स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर 9. आता प्लस मायनस चा मल्टिप्लाय मायनस होतो 2 दुणे 4 x y. त्याच्यानंतर प्लस मायनस मायनस होते 2 दुणे 4 आणि 4 त्रिक 12 आणि इथे काय तुमचा 2 दुणे 4 4 त्रिक 12 आणि इथे y म्हणून हा y. पुढे इथे प्लस म्हणून प्लस 2 त्रिक 6 आणि हा तुमचा x. हा ब्रॅकेट कंप्लीट झाला. मल्टिप्लाय केला स्क्वेअर केला आपण. प्लसचं चिन्ह आहे म्हणून हे प्लसचं चिन्ह सेकंड ब्रॅकेट मध्ये. हा तुमचा x स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर 4y स्क्वेअर. इथे आपण मायनस इथे 2 दिला. हा 2चा स्क्वेअर किती 4. त्याच्यानंतर 3चा स्क्वेअर किती प्लस 9. त्याच्यानंतर हा मल्टिप्लाय बघा किती झाला 2 दुणे 4 xy अधिक 4xy. त्याच्यानंतर हा मल्टिप्लाय. आता इथे वजा अधिक वजा 2 दुणे 4 त्रिक 12 आणि हा काय तुमचा y. त्याच्यानंतर हा प्लस मायनस मायनस 2 त्रिक 6 आणि हा तुमचा x आणि ब्रॅकेट कंप्लीट. गुणाकार करायचा स्क्वेअर करायचा. मग आता लक्षात इकडे आता दोघं ब्रॅकेट मी ओपन करतो. पहिल्याने हा x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 मायनस 4xy मायनस 12y प्लस 6x. आहे तसंच लिहिला. प्लसचं चिन्ह. हा तुमचा x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 प्लस 4xy मायनस 12y मायनस 6x. ब्रॅकेट ओपन केले. आता सारखे सारखे पद जवळ लिहिणार मी. हे x स्क्वेअरचं पद आणि हे x स्क्वेअरचं पद. हा x स्क्वेअर आणि हा प्लस x स्क्वेअर तो जवळ लिहिला. त्याच्या खाली अंडरलाईन केली. आता 4y चं स्क्वेअर पद आहे आणि इकडे 4y चं स्क्वेअर पद आहे बघा हे आणि हे. मग हे प्लस 4y स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर सारखे सारखे पद जवळ लिहिले. आता त्याच्यानंतर अंक हे प्लस 9 आहे, हे पण प्लस 9 आहे. त्याच्यानंतर हे मायनस 4xy मायनस 4xy बघा मायनस 4xy इकडे आहे का मायनस 4xy आहे xy आहे तो प्लस 4xy आहे तो लिहिला. त्याच्यानंतर मायनस 12y इकडे कुठे y आहे का आहे मायनस 12y बघा हा प्लस 6x आणि हा इकडे परत इथे x चं पद आहे 6x प्लस इकडे मायनस 6x. मग आता इथे अंडरलाईन केली xy च्या पदाच्या खाली yy च्या पदाच्या खाली आणि x च्या पदाच्या खाली. मग आता x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर बेरीज करू 2x स्क्वेअर 4y वर्ग किती 4y वर्ग 8y चा वर्ग अधिक 9 9 18 वजा 4 अधिक 4 0 वजा 12 वजा 12 वजा 24 y. त्याच्यानंतर अधिक 6x वजा 6x 0. हे तुमचं उत्तर काय आलं 2x वर्ग अधिक 8y वर्ग अधिक 18 वजा 24y. हे तुमचं उत्तर झालं. ठीक आहे. काय म्हणजे आपण या पहिल्या क्वेश्चन मध्ये आपण काय केलं होतं फक्त सिंगल दिलं होतं
तिथे आपण फॉर्म्युला यूज केला होता. आता दोन ब्रॅकेट दिले त्यांची प्लस एवढाच फरक, बाकी क्रिया तीच आहे. त्या सूत्राचा वापर करायचा, प्लसचं चिन्ह द्यायचं, त्या सूत्राचा वापर करायचा, किमती टाकायच्या, नंतर स्क्वेअर करायचे, नंतर ब्रॅकेट काढायचे, सारखी सारखी पद जवळ घेतलेली, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, अंक एक्स वाय चे पद जवळ घेतले, चिन्ह सहित वाय वाय एक्स एक्स, नंतर त्यांची बेरीज असेल तर बेरीज करायची, वजाबाकी करायची. ठीक आहे. 3 7a minus 6b plus 5c bracket square plus 7a plus 6b minus 5c and bracket square. बघा, हा पहिल्या ब्रॅकेट करता a ची किंमत ही, b ची किंमत ही आणि c ची किंमत ही. मग ब्रॅकेट मध्ये आपला a प्लस b प्लस c ब्रॅकेट स्क्वेअर. आता a बरोबर काय तुमचा 7a, b बरोबर काय वजा 6b, c बरोबर काय 5, c बरोबर काय 5c. लक्षात, c ची किंमत 5c, b ची किंमत वजा 6b आणि a ची किंमत 7a. इथे पण तसंच, a ची किंमत 7a, b ची किंमत 6b आणि c ची किंमत वजा 5c असं लिहून घ्यायचं आणि ह्या किमती टाकायच्या. फॉर्म्युला काय आहे, a प्लस b प्लस c ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. आता a स्क्वेअर म्हणून काय 7a, 6a चा वर्ग अधिक b स्क्वेअर म्हणजे काय वजा 6b चा स्क्वेअर प्लस c स्क्वेअर 5c चा स्क्वेअर प्लस 2ab 2 into a 7a, b किती मायनस 6b प्लस म्हणजे 2ab झाला, 2ab झाला, नंतर 2bc, b काय आहे वजा 6b गुणेला c काय आहे 5c अधिक 2 गुणेला ac 7a गुणेला c काय आहे 5c ब्रॅकेट कंप्लीट. पहिला ब्रॅकेट बघा, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. हा पहिला ब्रॅकेट झाला. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये चिन्ह काय आहे प्लस, सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर म्हणजे 7a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे काय 6b ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c स्क्वेअर म्हणजे काय c ची किंमत मायनस 5c प्लस 2 into a, a म्हणजे काय 7a, b म्हणजे काय 6b, हा झाला 2ab प्लस 2bc, bc म्हणजे b म्हणजे काय 6b, c म्हणजे काय वजा 5c प्लस 2 into ac, a म्हणजे काय 7a गुणिले c म्हणजे काय वजा 5c. पद बरोबर लिहायचे, इकडे तिकडे झालं की उदाहरण तुमचं चुकीच. मग आता बघा, पहिल्या ब्रॅकेट मध्ये 7चा वर्ग 49 a स्क्वेअर प्लस 6चा वर्ग 36 b चा वर्ग 5चा वर्ग 25 c चा वर्ग अधिक, आता हा गुणाकार अधिक वजा काय होणार वजा 2 किंवा 6 7 42 42 जुळे 84. हा ए बी, त्याच्यानंतर इथे प्लस मायनस मायनस 5 31 दुणे 60, हा तुमचा बीसी, त्याच्यानंतर प्लस 2 7 14 14 पंचे 70 आणि हा एसी आणि हा ब्रॅकेट कंप्लीट प्लस सेकंड ब्रॅकेट हा 7चा वर्ग 49, हा बघा हा 49 ए स्क्वेअर प्लस 36 बी स्क्वेअर प्लस 5चा वर्ग 25 सी चा स्क्वेअर, त्याच्यानंतर 6 7 42 दुणे 84 84 ए बी प्लस 6 पंचे 30 दुणे 60 बी सी, त्याच्यानंतर प्लस
7 5 35 जोडे 70 ए आणि सी AC ब्रॅकेट तुमचा कंप्लीट. काय केलं आपण गुणाकार केला या ठिकाणी, दुसरा कंस जो आहे त्याच्यातला गुणाकार या ठिकाणी दिला. आता आपण काय करणार, हे जे दोन ब्रॅकेट आहे ते ओपन करणार. बघा हा तुमचा 49 ए चा स्क्वेअर प्लस 36 बी चा स्क्वेअर प्लस 25 सी चा स्क्वेअर वजा 84 ए बी वजा 60 बी सी अधिक 70 ए सी अधिक 49 ए चा स्क्वेअर प्लस 36 बी चा स्क्वेअर प्लस 25 सी चा स्क्वेअर 25 सी चा स्क्वेअर अधिक 84 ए बी त्याच्यानंतर 60 बी सी अधिक 70 ए सी ब्रॅकेट ओपन केले. आता 49 ए स्क्वेअर आणि 49 ए स्क्वेअर मी आता जवळ लिहित नाही जागेच्या अभावी, ठीक आहे. तर लिहूया आपण 49 ए स्क्वेअर प्लस 49 ए स्क्वेअर. बघा हा 49 ए स्क्वेअर 49 ए स्क्वेअर सारखे सारखे पद जवळ घेतले. 36 बी स्क्वेअर अधिक 36 बी स्क्वेअर आणि इकडे तुमचा अधिक 36 बी स्क्वेअर त्याच्यानंतर 25 सी स्क्वेअर आणि इथे सुद्धा 25 सी स्क्वेअर त्याच्यानंतर वजा 84 ए बी हा 84 ए बी आणि इकडे अधिक 84 ए बी त्याच्यानंतर 60 बी सी वजा 60 बी सी आणि इकडे अधिक 60 बी सी 60 बी सी त्याच्यानंतर 70 ए सी अधिक 70 ए सी हा आणि इकडे अधिक 70 ए सी 70 ए सी हा 70 ए सी आणि हा 70 ए सी. आता सारखे सारखे पद जवळ लिहिले. हा बी सी चे पद आणि ए सी चे पद. आता त्यांची बेरीज करून घ्यायची. 49 आणि 49 98 ए चा स्क्वेअर 36 अधिक 36 72 आणि हा तुमचा बी चा स्क्वेअर अधिक 25 आणि 25 50 सी चा स्क्वेअर वजा 84 अधिक 84 शून्य वजा 60 अधिक 60 शून्य 70 अधिक 70 140 एसी गुणागे एसी 70 अधिक 70 की झाले 140. तुम्ही म्हणा इथे का कट केले, कारण वजा 84 अधिक 84 शून्य वजा 60 अधिक 60 शून्य 70 अधिक 70 140 आणि हा एसी. तर अशा प्रकारे तुम्हाला पहिल्याने 98 ए स्क्वेअर प्लस 72 बी स्क्वेअर प्लस 50 बीसी बीसी आपण कट केला या ठिकाणी. एक मिनिट बीसी हे बघा इकडे लक्ष द्या. आता हा जो दुसरा ब्रॅकेट आहे हा दुसरा ब्रॅकेट पहिल्या ब्रॅकेट जो आहे तो आपण हा लिहिला, ठीक आहे. चेक करून घेऊया. त्याच्यानंतर हा दुसरा ब्रॅकेट दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 7चा वर्ग 49 ए स्क्वेअर 6चा वर्ग 36 बी स्क्वेअर. आता हे 5चा वर्ग 25 सी स्क्वेअर. आता हा अधिक आहे बघा बरोबर आहे 40 7 42 गुणे 84 आणि हा ए बी हा इथे लिहिला. आता हा अधिक वजा काय होणार, अधिक वजा वजा होणार, इथे वजा पाहिजे. मग 5 31 गुणे 60 बीसी बघा अधिक वजा म्हणून इथे वजा पाहिजे किंवा अधिक वजा हे वजा बेसक 12 12 पंचे 60 आणि हा बी सी अधिकाची किंमत. आता हे अधिक आणि हे वजा हा 7 5 35 अधिक वजा काय होणार वजा होणार या ठिकाणी वजा होणार बघा अधिक वजा वजा होणार 5 7 35 जोडे 70 एसी. मग आता या किमती लिहिताना आपण इथे काय केलेलं आहे 49 हे बघा या ठिकाणी 49 ए स्क्वेअर प्लस 36 बी स्क्वेअर प्लस 25 सी स्क्वेअर प्लस 84 ए बी इथे पाहिजे वजा 60 बी सी आणि हा वजा 70 बी सी इथे पण वजा पाहिजे. हा वजा म्हणून हा वजा. मग आता आपण इथे बघा इथपर्यंत ठीक आहे. आता हा वजा 84
पहिल्या याच्यातलं वजा 84 कुठे आहे? हा. आणि दुसऱ्या याच्यातलं काय आहे? अधिक 84 हा इथे आला. त्याच्यानंतर वजा 60 BC हा. त्याच्यानंतर हा दुसरा वजा 60 BC वजा 60 BC. अलग लक्षात बघा, वजा 60 BC हा आणि हा वजा 60 BC सारखे सारखे पद जवळ लिहिले. त्याच्यानंतर अधिक 70 AC हा. त्याच्यानंतर हा तुमचा काय? वजा 70 AC. इथे वजा पाहिजे. वजा हे पहा अधिक 70 AC हा आणि वजा 70 AC हा. म्हणजे AC AC चे पद आपण सारखे लिहिले. चिन्ह फक्त आपण काय केले या ठिकाणी? वजा केले. मग आता बघा काय होणार? 49 49 98 36 अधिक 36 72 B चा वर्ग 25 अधिक 25 50 C चा वर्ग. आता 84 AC अधिक 84 AC वजा 84 AC कट झाले, बरोबर आहे. अधिक वजा 84 अधिक 84 शून्य. वजा 60 वजा वजा हे दोघं वजा आहेत. वजा वजाची बेरीज. वजा 60 वजा 60 वजा 120. इथे लिहितो मी वजा 120 आणि काय तुमचा BC. त्याच्यानंतर अधिक वजा अधिक 70 वजा 70 शून्य झाले. म्हणजे एवढं तुमचं उत्तर येते. 98 A वर्ग अधिक 72 B वर्ग अधिक 50 C वर्ग वजा 120 BC. ठीक आहे. तर या ठिकाणी गुणाकार करताना लक्षात ठेवा, जर पहिलं अधिकाचं पद आहे कुठे या ठिकाणी बघा, जर पहिलं अधिकाचं पद असेल आणि मध्ये एखादं ऋण असेल तर अधिक वजा वजा होतात, म्हणून ते या ठिकाणी वजा लिहिले आपण. 5 × 30 दुणे 60. इथे पण तसंच 5 × 35 दुणे 70. पण ते कसे? हे वजा अधिक वजा झाले 70 AC आणि तेच पुढे आपण खाली घेतले, त्यांची बेरीज केली. तर हे जे उदाहरण आहेत हे उदाहरण तुम्ही प्रत्येक उदाहरण स्वतः सोडवण्यात वाटतं तितकं सोपं नाही. फॉर्म्युला लिहायचा, किमती टाकायच्या, स्क्वेअर करायचा, मल्टिप्लाय करायचा, सारख्या सारख्या पदांचा जवळ घ्यायचे, त्यांची प्लस करायची मायनस करायची, याची सराव करा, फॉर्म्युले पाठ करा. त्याच्याशिवाय एक्झाम्पल येणार नाही. बाकीची जी उदाहरणं आहेत ती तुम्ही घरी होमवर्कला करायची.